हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोट लावायची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे आणि ते गोटचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. अगदी रेडीमेड ब्लाऊजला गोट जसा असतो तशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी घर बसल्या फ्रीमध्ये तुम्हाला इथे अगदी बारकाईने सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. तर इथे ब्लाऊजला मी कॉन्ट्रास्ट कलरचा ग्रीन कलरचा इथे गोट लावलेला आहे. तर त्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेलं आहे. तर आता हे गोट लावायचा कसा अगदी सोप्या पद्धतीने याची सोपी ट्रिक्स आपण बघूया. तर इथे आतल्या साईडनं पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता. एकदम परफेक्ट आलेला आहे. कुठेही धागेदोरे निघत नाहीत मैत्रिणींनो. एकदम फिनिशिंगमध्ये आपला गोट आहे तो लावून तयार होतो आणि अजिबात पलटत नाही हा घातल्यानंतर. तर चला तर मग बघूया आपण गोट करताना आपल्याला कोणत्या कोणत्या ट्रिक्स इथे वापरायच्या आहेत जेणेकरून आपला गोट आहे तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये येईल. तर इथे बघू शकता कोणतीही दोरी पाइपिंग मी आतमध्ये वापरलेली नाही आहे, तरी देखील आपल्या गोटचं फिनिशिंग एवढं सुंदर कसं काय आलेलं आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवते अगदी सोप्या पद्धतीने इथे ब्लाऊजला गोट कसा लावायचा असतो ते. तर बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊज शिवता येतो, पण ब्लाऊजला गोट व्यवस्थित न आल्यामुळे ब्लाऊजचं पूर्ण फिनिशिंग आहे ते बिघडतं आणि ब्लाऊज आपला हा खराब होऊन जातो. त्याच्यामुळे तुम्हाला आता मी क्लासमध्ये सुद्धा शिकवलं नसेल एवढी सोपी पद्धत गोटची सांगणार आहे. चला तर मग आता वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता गोट करण्यासाठी मी इथे तिरकस पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. आता प्रत्येकाला माहीत असतं आपण क्रॉस कटिंग करत असतो पायपिंग करताना. म्हणजे अशा तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत आणि ह्या मी 1.25 इंचाच्या घेतलेल्या आहेत आणि आता त्या मी अशा सरळ कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता. एका साईडने मी सरळ कट करून घेतलेले आहेत. आता ही क्रॉस पट्टी जोडायची पद्धत पण बघा माझी अगदी सोपी आहे. इथे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा. एकावर एक अशी पट्टी मी ठेवून घेतली आणि अशी तिरकी रेष आहे ती मारून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे अगदी बारीक शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई द्यायची आहे म्हणजे आपलं पट्टीची रेष आहे ती अजिबात उसवत नाही गोट करताना. तर इथे बघू शकता आता हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं कापड आणि सरळ केल्यानंतर आता बघा एकदम परफेक्ट ॲक्युरेट आपली पट्टी आहे ती जोडली जाते. बघू शकता ही ट्रिक्स तुम्ही वापरायची आहे. क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला एवढं कोण सांगणार नाही सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो. तर इथे बघा मी सरळ पट्टी कट करून घेतली आणि परत तशी सेम दुसरी पट्टी आता मी त्याच्यावरती ठेवलेली आहे. ही रेषा आखून असं त्याच्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडीशी पट्टी पुढे आली तरी काहीच हरकत नाही आणि त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी बारीक आणि वरचं एक्स्ट्राचं जे पुढं आलेलं होतं ते कट करून घ्यायचं. तरी देखील आपली पट्टी आहे ती एकदम परफेक्टच लागते बघू शकता. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला क्रॉस पट्टी जर जोडता येत नसेल तर नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा. तर सर्व पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत आता. बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये लागलेली आहे आणि नखाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. तर आता बघा एका साईडने आता ही पट्टी आपल्याला 1/2 इंचाची फोल्ड करायची आहे. तर इथे 1/2 इंचावरती मी शिलाई देऊन घेते एका साईडने. तर गोट करायची पद्धत माझी अगदी सोपी आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा हा गोट आहे तो करता येणार आहे अगदी फिनिशिंगमध्ये. तर बघू शकता आता इथे 1/2 इंचाची शिलाई आहे ती मारून घेतली. तर अगदी हळूवारपणे स्टेप बाय स्टेप मी पुढे सर्व काही टिप्स सांगितलेल्या आहेत आणि माझ्या चॅनलवरती डेली तुम्हाला असेच सोप्या पद्धतीने सर्व काही पाहायला मिळणार आहे. तर इथे बघू शकता मी एका साईडने शिलाई मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे गोटपट्टी. ठीक आहे. आता गोट कसा करायचा आणि व्यवस्थित आपल्याला ब्लाऊजचं अगोदर फिनिशिंग कसं करून घ्यायचं ते मी ते तुम्हाला दाखवते. तर गोट लावण्याच्या अगोदर आपल्याला गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे, पाठीमागचं आणि पुढच्या गळ्याचं. आणि आपण हुकलूक पट्टी जी लावलेली आहे ती एकावरती एक ठेवून अगोदर चेक करून घ्यायचं असतं गोट लावायच्या अगोदर. ना कारण की मग नंतर जर आपण गोट लावला तर ते खालीवरती होऊ शकतं. त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला ब्लाऊजवरती चेक करून घ्यायचा आहे आपला गळा व्यवस्थित आलेला आहे की नाही. तर एकसारखा येत आहे गोल राऊंड बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे. तर जिथे व्यवस्थित नाही तिथे व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं. चला तर मग आता आपण गोट लावून घेऊया व्यवस्थित. तर आता ही पट्टी आहे ती पुढच्या साईडने थोडीशी कट केलेली आहे बघू शकता मी सरळ आणि थोडीशी अर्धा इंच पुढे ठेवायची आणि आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि नंतर मग गोट लावायला सुरुवात करायची. तर इथे बघा अगदी बारीक शिलाई करायची आहे आणि आता 1/2 इंचाचं अंतर आपल्याला सोडायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे बघा जिथे गोलाकार आलेला आहे तिथे थोडीशी आपल्याला ही पट्टी खेचून घ्यायची आहे लावताना आणि इथे शोल्डरच्या इथे बघा इथे पण आपल्याला ही थोडीशी खेचून लावायची आहे म्हणजे गळ्यातून आपली शोल्डर अजिबात उतरत नाहीत. अगदी खेचून लावायची आहे बघू शकता या पद्धतीने.
तर इथे न विसरता गळ्याच्या इथे, शोल्डरच्या इथे आपल्याला पट्टी आहे ती खेचून लावायची असते, हे लक्षात ठेवा. तर इथे सरळ सरळ आता घ्यायचं आहे बघू शकता. आणि जिथे गोलाकार शेप आलेला आहे तिथे थोडीशी पट्टी खेचून लावायची आहे आपल्याला, जास्त खेचायची नाही, अगदी थोडीशी किंचित खेचून घ्यायची आहे. आणि जिथे सरळ आहे तिथे सरळच आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे बघा गोलाकार शेप आलेला आहे, इथे पण थोडीशी मी पट्टी खेचून लावलेली आहे. आणि शोल्डरच्या इथे न विसरता आपल्याला ही पट्टी 1.5 ते 1 इंचापर्यंत अशी खेचून लावायची आहे बघू शकता. या पद्धतीने टाईट लावायची, म्हणजे आपलं शोल्डर बिलकुल उतरत नाही गळ्यातून. आणि इथे गोलाकार शेप आलेला आहे तिथे थोडीशी खेचून लावायची आहे या पद्धतीने. तर अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता. आणि जर तुम्हाला कस्टमर जर वाढवायचे असतील तर तुम्हाला अगदी फिनिशिंगमध्ये इथे गोट जमायला हवा मैत्रिणींनो. कारण की नुसता ब्लाऊज शिवता येऊन काहीच उपयोग नाही आहे. आपल्याला गोटचं सगळ्यात महत्त्वाचं फिनिशिंग आहे ते या ब्लाऊजमध्ये यायला हवं. तर इथे बघा जिथे गोल गोल शेप आलेला आहे तिथे मी असं कट्स मारून घेतलेले आहे, जेणेकरून आपली पायपिंग आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये लागते. आणि ते नखाच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता. म्हणजे आपली पायपिंग आहे ती अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये येते. तर इथे बघा आता डबल फोल्ड करायचं आहे आपल्याला कापड आता व्यवस्थित. तर इथे मी एक्स्ट्राचं येत होतं कापड ते थोडंसं कट केलं. आणि इथे बघा हाताच्या साहाय्याने आपल्याला असं गोल गोल फिरवत आतल्या साईडला हा गोट आहे तो मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला कापड आतल्या साईडला या बोटाने खेचायचं आहे आतमध्ये. आणि तुम्हाला जेवढा हवा असेल लहान मोठा तेवढ्या साईजचा तुम्ही गोट ठेवायचा आहे बघू शकता. तर इथे आतल्या साईडला मी असं थोडंसं फोल्ड करत इथे बघू शकता अगदी कडेकडेने शिलाई देऊन घेत आहे. तर इथे थोडंसं कॅमेरा हल्ल्यामुळे व्यवस्थित मला दाखवता आलेलं नाही, नंतर मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघू शकता. आणि पाठीमागे आपला गोट आलेला आहे की नाही हे चेक करत राहायचं. गोटवरती टीप अजिबात येऊ द्यायची नाही आपल्याला, अगदी गोटच्या कडेकडेने खाचेत आपल्याला टीप मारायची आहे व्यवस्थित प्रॉपर. आणि आपण जे हे गोटचं कापड घेतलेलं आहे 1.25 इंचाचं, तर ते एकदम परफेक्ट माप आहे त्याचं. आपण जेवढं 1.5 इंच आतमध्ये फोल्ड करतो तेवढंच आतल्या साईडला पण फिनिशिंगने आपलं कापड शिल्लक राहतं. त्याच्यामुळे जेवढा तुम्हाला अगोदर गोट हवा आहे लहान मोठा तेवढा अगोदर फिक्स करायचा आणि नंतर मग आपण शिलाई अशी गोटच्या कडेने मारून घ्यायची आहे. तर आतल्या साईडने अगदी इक्वल आपला गोट आहे तो. गोटचं मार्जिन पण आलेलं असतं मैत्रिणींनो अगदी फिनिशिंगमध्ये. तर इथे बघू शकता गळ्याच्या इथे पण आपल्याला व्यवस्थित प्रॉपर गोट मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला हा गोट आहे तो व्यवस्थित मारून झालेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये. तर थोडासा जवळून मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघू शकता अगदी सुंदर फिनिशिंगमध्ये आपला इथे गोट आहे तो लावून तयार झालेला आहे. अगदी इक्वल जसं आपण दोरी पायपिंग लावतो त्या पद्धतीने गोट लावून झालेला आहे मैत्रिणींनो. जर तुम्हाला पण असं गोट लावताना जर प्रॉब्लेम्स येत असतील किंवा गोट मारायला अवघड वाटत असेल तर नक्की ही ट्रिक्स एकदा वापरून बघा. अगदी फिनिशिंगमध्ये आपला गोट इथे लावून तयार होतो. आणि बऱ्याच मैत्रिणी काय करतात डबलचं कापड घेतात गोट लावण्यासाठी, त्याच्यामुळे त्याला पीळ पडतो आणि गोट व्यवस्थित येत नाही. तर ही ट्रिक्स एकदा नक्की वापरून बघा. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा सहज जमणार आहे, एवढी सोपी पद्धत आहे. आणि गोटचं फिनिशिंग बघू शकता तुम्ही, सगळीकडे इक्वल गोट आपला लागलेला आहे, तोही अगदी फिनिशिंगमध्ये. तर नक्की या पद्धतीने गोट ट्राय करा. आणि तुम्हाला अजून ब्लाऊजमध्ये ड्रेसमध्ये कोणत्या अडचणी येतात त्या मला कमेंटमध्ये नक्की शेअर करत चला, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असते. आणि आतल्या साईडचं फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता अगदी एकसारखं इक्वल आलेलं आहे. आणि अजिबात हा गोट आहे तो पलटी पडत नाही मैत्रिणींनो, खूप सुंदर बसतो घातल्यानंतर ब्लाऊज. त्या ब्लाऊजचा फिटिंगचा व्हिडिओ पण डिटेल टाकलेला आहे, तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे छान छान डेली व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर इथे बाहीलासुद्धा मी असं गोट करून घेतलेला होता बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये, त्याच्यामुळे बाहीचा लुक पण किती छान आलेला आहे बघा गोट लावल्यामुळे. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं आहे ते पण कमेंटमध्ये मला सांगा, त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन.
तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करत चला मैत्रिणींनो. त्याच्यावरतीच मला नेक्स्ट व्हिडिओ टाकण्याचं प्रोत्साहन भेटत असतं. तुमच्यासाठी असे छान छान डेली व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर बघू शकता आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग किती छान आलेलं आहे आणि याचा फिटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तोही बघा. बाय.